नमस्कार. आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे. आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिषी व्हायचं असो, त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत. यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध, दुसरा फलादेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे. हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते, आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतं. अधिक माहितीसाठी 99 22 33 49 22 या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. भूषण पुरस्कार सोहळा आणि पदवीदान समारंभामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी शारदा भामरे वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजच्या आपल्या भूषण पुरस्कार समारंभाचे आणि पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी, त्याचबरोबर आपल्या वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे अध्यक्ष ग्रंथकर्ते वेदमूर्ती श्री भूषण महाजन, तसेच आपले वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे संस्थापक आपले सर ज्योतिषाचार्य हर्षद महाजन यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपल्या ज्योतिष वर्गाचं हे 16वं वर्ष आहे. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होते ती दीप प्रज्वलनाने. संकल्प आहे अज्ञान रूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जगण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातून प्रकाशमान कार्य घडवण्याचा संकल्प. हा संकल्प सिद्धीस नेऊया. आणि आता जे दीपप्रज्वलन झालंय त्याचबरोबर आता मी व्यासपीठावर सकाळप्रमाणेच काही गुरुजींनी शांती मंत्राने शांतीपाठ म्हणण्यासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करते. सुंदर. सर्व गुरुजींचे मनापासून आभार. अतिशय सुंदर असा शांतीपाठ मंत्र जागर या ठिकाणी झालेला आहे. वातावरण कसं प्रसन्न झालं आणि या प्रसन्न वातावरणात आपल्या बासरी वादनाने आणखीनच भर घालण्यासाठी येत आहे श्लोक प्रकाश संत. मी बासरीचे प्रशिक्षण श्री अनिल कुटे सरांकडे घेतो. आज
प्रभू श्री रामचंद्रांच्या अशा पावत्र पावन पंचवटी भूमीत मी आरंभी वंदी नैवेद्याचा राजा हे भजन वाजवेल.
वर्गाची माहिती देण्यासाठी आणि कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी येत आहेत प्रकाश संत सर. नमस्कार आणि धन्यवाद शारदाताई. मी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे सुद्धा खूप मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी ही महत्त्वाची कामगिरी माझ्याकडे दिली आहे, ती म्हणजे आपल्या संस्थेची, आपल्या सरांची ओळख करून देण्याची. आज दिनांक 2 जून 2024 अर्थात वैशाख कृष्ण एकादशी शके 1946. आजच्या या मंगलदिनी आपल्या संस्थेचे अध्यक्ष ज्योतिषाचार्य श्री हर्षद महाजन सर यांनी राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन केले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पदवीदान समारंभाचे देखील आयोजन केले आहे. श्री हर्षद सरांना ज्योतिषशास्त्राची आवड आहे, त्याबरोबर त्यांचा अभ्यास आणि व्यासंग ते गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. सन 2004 पासून अर्थात गेल्या 20 वर्षांपासून याज्ञिक आणि ज्योतिष या दोन्ही क्षेत्रात ते कार्यरत आहेत. पारंपरिक आणि कृष्णमूर्ती अशा दोन्ही पद्धतीचा वापर करून त्यांनी आजवर अनेक लोकांच्या विवाह, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कोर्ट कचेरी, वास्तू, वाहन, संतती, भाग्योदय अशा अनेक समस्यांवर मार्गदर्शन आध्यात्मिक रीतीने करून त्या समस्यांचे निराकरण केले आहे आणि त्यायोगे त्या जातकांचे आयुष्य आनंदी आणि सुखमय झाले आहे. तसेच त्यांनी सर्व प्रकारच्या शांतिक आणि धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले आहेत. देशदूत या वर्तमानपत्रामधील भविष्यवेध या सदराखालील पुरवणीत कृष्णमूर्ती पद्धतीवर सन 2010 साली 40 पेक्षा जास्त लेख त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. कृष्णमूर्ती पद्धत सर्वांना समजावी हा निर्मळ हेतू मनात ठेवून त्यांनी कृष्णमूर्ती पद्धतीचे अंतरंग हे पुस्तक लिहिले आहे. कुंडलीमधील ज्योतिषशास्त्रामधील सर्वात किचकट वाटणारा गणित हा विषय सोपा व्हावा या दृष्टीने त्यांनी अनेक कोष्टके तयार केली आहेत आणि भावसाधन अर्थात द टेबल ऑफ कुंडली हे भावचलित पत्रिकेचे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले आहे. नाशिकचे पंचांग असावे ही तळमळ त्यांना मनापासून होती आणि त्या तळमळीतूनच त्यांनी नाशिक पंचांग म्हणजेच महाजन पंचांगाचे त्यांनी 2014 साली सुरुवात केली, ज्यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण माहितीसह शास्त्रशुद्धता, सुटसुटीतपणा, सुलभता अशी अनेक वैशिष्ट्ये दिसून आली. सलग 8 वर्ष हे पंचांग सुरू होते. तसेच वेदभूषण वर्ष दीपिका हे छोटे पंचांगही त्यांनी प्रदर्शित केले आहे. याज्ञिकीसाठी लागणारे यज्ञभूषणम, संध्याभूषणम, संस्कारभूषणम, प्रतिष्ठाभूषणम, शांतिभूषणम भाग 1 आणि भाग 2 अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी प्रकाशन केले आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे यातील काही ग्रंथांच्या 3-4 आवृत्त्या देखील प्रकाशित झाल्या आहेत. आपणासी ठावे ते दुसऱ्यासी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन या उक्तीनुसार आपल्याजवळ असलेले ज्योतिषशास्त्राचे ज्ञान सर्वांना द्यावे हा प्रांजळ हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना ज्योतिषशास्त्राचे शिक्षण घरगुती पद्धतीने देण्यास सुरुवात केली. पुढे 2009 साली त्यांनी ज्योतिष वर्गाची सुरुवात केली आणि आज बघता बघता 15 वर्षापासून ते ही सेवा अविरतपणे देत आले आहेत. याच दरम्यान 2013 साली नाशिक रोड येथे देखील त्यांनी वर्गाची सुरुवात केली आहे. 2020 मध्ये कोविड नावाच्या महामारीतून सामोरे जाताना सर्व जगणे हे असह्य होते आणि त्यामुळे सर्वच काही थांबले होते. परंतु शिक्षणासाठी ऑनलाईन हा एक पर्याय सर्वांसमोर आला. मग आपली संस्था तरी त्यामध्ये का मागे राहावी? आपणही ऑनलाईन वर्गाची सुरुवात त्यावेळेस केली आणि त्यामध्ये व्हिडिओ कोर्स आणि लाईव्ह बॅचेस अशा 2 प्रकारातून वर्ग सुरू केले. आणि त्यामुळे आपल्या संस्थेला फक्त नाशिक किंवा महाराष्ट्रापुरतेच विद्यार्थी न मिळता भारतातून आणि परदेशातूनही अनेक विद्यार्थी येऊन मिळाले. आजपर्यंत
1000पेक्षा जास्त विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने आणि 2000पेक्षा जास्त विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपल्या संस्थेच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचे शिक्षण घेऊन काम करीत आहेत. त्यातील अनेक विद्यार्थी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून स्वतःचे जातकांना मार्गदर्शन करत आहेत. आध्यात्मिक पद्धतीने जातकांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर स्वतःचे कार्यालय देखील सुरू केले आहे. आपल्या या ज्योतिष वर्गामध्ये ज्योतिष प्रबोध, ज्योतिष विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष शास्त्री, ज्योतिष भूषण, ज्योतिष भास्करन, ज्योतिर्विद्या वाचस्पती असे अनेक वर्ग घेतले जातात. खरं तर आज आपण एकत्र जमलो आहोत ते कारण म्हणजे राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन आणि पदवीदान समारंभ याचे. आतापर्यंत आपली संस्था दरवर्षी पदवीदान समारंभाचे आयोजन करत आली आहे. पण मागील वर्षाच्या पदवीदान समारंभाचे आयोजन पार पडल्यानंतर सतत ज्योतिषशास्त्रासाठी नवीन काहीतरी करण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या आपल्या हर्षद महाजन सरांना यापुढेही जाऊन काहीतरी मोठे योगदान द्यावे, त्या ज्योतिषशास्त्राच्या मध्ये काहीतरी मोठे योगदान द्यावे असा विचार त्यांच्या मनात आला. आणि त्या दृष्टीने लोकांच्या मनात आदर, ज्योतिषशास्त्राविषयी आदर निर्माण होईल, ज्योतिषशास्त्राविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल, या दृष्टीने त्यांच्या डोक्यात राज्यस्तरीय अधिवेशनाची कल्पना आली. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत हा कार्यक्रम सुरळीतपणे, व्यवस्थितपणे पार पडावा यासाठी त्यांनी फार मेहनत घेतली आहे. याचीच परिणिती म्हणून आज आपल्याला अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. आज खरं म्हणजे आपल्या सर्वांसाठी ही एक मोठी पर्वणीच हर्षद सरांनी उपलब्ध करून दिली होती. आता मी आपल्या सर्वांचा वेळ अधिक वाया न घालवता शारदाताईंना पुढील कार्यक्रम पुढे नेण्यासाठी विनंती करतो. प्रकाशजी, आज या ठिकाणी आपला उत्साह वाढवण्यासाठी काही मान्यवर आले आहेत. त्यांचा आपण श्रीफळ आणि गुलाब पुष्प घेऊन सन्मान करणार आहोत. मी ज्योतिषाचार्य महाजन सर यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा सन्मान करावा. रवींद्र बाग आणि अजय दीक्षित यांनी व्यासपीठावर यावं. रवींद्र बाग, धन्यवाद सर. पुढील काही सन्मान पंडित अतुल जावे अशी त्यांना विनंती करते. प्रमोद पार्लेकर, भूषण पाटील, AP सत्यवान पवार, AP सत्यवान पवार, हेमलता राजेंद्र कटारे, ज्योतिर्विद्या वाचस्पती पुरुषोत्तम अनिल जोशी,
नरसिंह माळे. पुरुषोत्तम महाजन. माळी. रवींद्र त्र्यंबक जोशी. हेमकांत जोशी. विनय महाजन. गळा पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना आपण आज अध्यात्म भूषण हा पुरस्कार देणार आहोत असे पंडित अतुल शास्त्री वगैरे गुरुजी यांचा परिचय करून देण्यासाठी संत प्रकाश यांना व्यासपीठावर बोलावते. आपल्याला तसे वगैरे गुरुजी नक्की सर्वांना परिचित आहेत, पण अगदी थोडक्यात मी त्यांचा परिचय आता सर्वांना करून देतो. वयाच्या 8व्या वर्षी गुरुकुल पद्धतीने वेद पाठशाळेत वेदशास्त्रांचा अभ्यास तसेच नाशिक आणि बडोदा येथे भारतातील अत्यंत विद्वान गुरुजींकडे त्यांनी वेदांचे अध्ययन केले आहे. वयाच्या 21व्या वर्षी वेद विज्ञान विश्व विद्यापीठ दिल्ली येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. भारतातील अनेक प्रांतात यज्ञ, महायज्ञ, भगवैकल्य, अनुष्ठान 1 ते 108 कोटी महायज्ञांचे प्रधानाचार्यत्व त्यांनी स्वीकारले आहे. नवीन पिढीतील मुलांना स्वतःच्या घरी ज्ञानार्जन करून वेद व कर्मकांडात त्यांनी पारंगत केले आहे. अंदाजे 30 वर्षापासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून ते लोकांच्या जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्टार माझा, ABP माझा या वृत्तवाहिनीवरील दिवस माझा या कार्यक्रमात त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर गेल्या 9 वर्षापासून झी मराठीवरील वेद भविष्याचा हा देखील त्यांचा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे. त्यांना मिळालेले विशेष उल्लेखनीय पुरस्कार मी थोडक्यात सांगतो. ते म्हणजे देशाचे महामहिम राष्ट्रपती R. व्यंकटरमण व उपराष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्माजी यांच्याकडून त्यांना विशेष पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर जगद्गुरू शंकराचार्य यांचेकडून अध्यात्म विद्या वाचस्पती पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. मॉरिशस येथील राष्ट्रपती डॉक्टर अनिरुद्ध जगन्नाथ यांचेकडून अध्यात्म वाचस्पती हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडून भागवत भूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यमिक ब्राह्मण शाळा संस्थेकडून रामणाचार्य हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर मौस गोसावी यांच्याकडून अध्यात्मरत्न वेदांग पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. ज्योतिषशास्त्रातील मान्यवर पुरस्कार जसे ज्योतिषाचार्य, ज्योतिष भूषण, ज्योतिष रत्न, ज्योतिष वाचस्पती असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. तरी आता पुढील कार्यक्रमासाठी मी शारदाताईंना विनंती करतो. धन्यवाद प्रकाशजी. अध्यात्म भूषण या पुरस्काराच्या सन्मान पत्राचे वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करते सौ प्रियंका जोशी मॅडम यांना. पंडित अतुल शास्त्री वगैरे भारतीय प्राचीन तत्वज्ञ हे ऋषी, महर्षी, मुनी हे त्रिकालदर्शी असून अध्यात्म हे मानवी जीवनातील येणारे त्रिविध तपावर प्रभावी उपाय म्हणून कार्य करते. तसेच मानवाची व्यावहारिक आध्यात्मिक प्रगतीचे मूळ स्थान असून यांचे प्रेरकत्व व प्रचारतंत्र हे आपल्या जीवनातील जीवनशैलीचाच एक भाग आहे. आपले आदर्श जीवन ग्रंथ भगवद्गीता, भागवत, उपनिषद, ब्रह्मसूत्रादी असून याद्वारे आपण आजपर्यंत व पुढे भविष्यातही अनेक मुमुक्षजनांचं उपदेशातून आध्यात्मिक पंथातून मार्गदर्शन करत आहात.
व्यावहारिक जीवनात अध्यात्म कसं प्रभावी उपाय म्हणून कार्य करते याचे विवरण अनेक प्रासंगिक प्रवचनातून अनुभूतीतून मार्गदर्शन करून सकल जीवन मात्रांचे जीवन सुखमय शांतिमय व समृद्धीमय केले. देहार्थ धर्मकृतत्य घडावे सकळांचा उपदेश अध्यात्माने या उक्तीनुसार आपले कार्य हे सामाजिक जीवनात उपदेशात्मक असून यांचे अनुभव आजपर्यंत हजारो जातकास प्रयत्नात आले आहेत. अध्यात्माविना मानवी जीवन हे समृद्धमय होऊ शकतच नाही, परंतु एकूणच मानवास मानवतेच्या वृत्तीवर ठरवण्याचे कार्य अध्यात्म करते याचे आपण जाणते आहात. धर्माचरण तेथे लक्ष्मी वसते, तेथे अनुभवांचे देते संताधिकांचे. आध्यात्मिक क्षेत्रात आपण केलेल्या कार्याबद्दल आध्यात्मिक भूषण पुरस्कार देताना संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विशेष आनंद होत आहे. मी आपल्या संस्थेचे संस्थापक ज्योतिषाचार्य हर्षद महाजन व वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे अध्यक्ष ग्रंथकर्ते वेदमूर्ती श्री भूषण महाजन सर यांना विनंती करते की त्यांनी पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांना अध्यात्म भूषण पुरस्काराने सन्मानित करावे. मान्यवरांचे धन्यवाद. मी हर्षद महाजन गुरुजी यांना विनंती करते की त्यांनी राजाराम खोचे गुरुजी यांचा सन्मान करावा. राजाराम खोचे गुरुजी. पुढील अध्यात्म भूषण हा पुरस्कार देणार आहोत ज्योतिषाचार्य श्री लक्ष्मीकांत मधुसूदन जोशी सर यांना. त्यांचा परिचय करून देण्यासाठी येत आहे प्रकाश सर. नमस्कार. श्री लक्ष्मीकांत मधुसूदन जोशी यांचा जन्म 11 सप्टेंबर 1953 रोजी झाला. त्यांनी वाणिज्य शाखेचे पदवी प्राप्त केली आहे. जन्मापासून ते आजवर नाशिकमध्ये वास्तव्यास आहे. युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेतून 2013 रोजी त्यांनी निवृत्ती स्वीकारली. काही काळ त्यांनी ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ नाशिक, महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई या महाराष्ट्र पातळीवरील संस्थेत 16 वर्षाहून अधिक काळ सरचिटणीस म्हणून काम केले आहे. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थान नाशिक तसेच कराडी ब्राह्मण संघ नाशिक या संस्थांमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. वेदमूर्ती एस जे गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रॉलॉजी अँड मॅनेजमेंट या संस्थेत ते समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठान नाशिक संस्थेत समन्वयक म्हणून ते कार्यरत आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेद्वारे ज्योतिर्विद्या आणि व्यवस्थापन विद्या या विशेष अभ्यासाबद्दल त्यांना मास्टर इन मॅनेजमेंट सायन्स या पदवीने डिसेंबर 2003 मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. ज्योतिष आणि अध्यात्म निरूपण कार्य गौरवण्यासाठी विद्या वाचस्पती सन्मान वेदमूर्ती एस जे गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजी अँड मॅनेजमेंट यांच्यातर्फे 9 एप्रिल 2011 रोजी देण्यात आला. बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ पुणे द्वारा ज्योतिष अध्यात्म व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना गौरव पुरस्कार देण्यात आला. दीपस्तंभ पुरस्कार हा शुक्ल यजुर्वेद माध्यान्नी ब्राह्मण संस्था नाशिक यांच्यातर्फेही 2019 मध्ये त्यांना देण्यात आला आहे.
तसेच सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे संत साहित्य अभ्यासक 2019 हा पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला आहे. बृहद महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे यांच्या वतीने ज्योतिष व अध्यात्म क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार त्यांना ऑक्टोबर 2023 मध्ये प्रदान करण्यात आला आहे. दाते पंचांग सोलापूर, कालनिर्णय कॅलेंडर, ग्रहांकित मासिक पुणे, ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ नाशिक, ज्योतिर्विद्यालय मुंबई, तसेच नाशिक, मुंबई, डोंबिवली, पुणे, सातारा, करहळ येथील विविध ज्योतिष संस्थांद्वारा त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबावर म्हणजे साधारण 100 वर्षापासून म्हणजे साधारण त्यांच्या आजोबांपासून परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची कृपा आहे आणि अनुग्रह आहे. त्याद्वारे त्यांनी त्या सद्गुरू कृपेने त्यांनी आध्यात्मिक लेखन आणि निरूपण सुरू आहे. 1996 पासून अध्यात्म निरूपण कार्य त्यांनी केलेले आहे आणि नाशिक बाहेर अनेक व्याख्याने आणि प्रवचने त्यांनी त्यावर दिलेली आहे. पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठान नाशिक यांच्याकडे 20 वर्ष सातत्याने साप्ताहिक सत्संग सेवा ते करत आहेत. आजवर अनेक आध्यात्मिक ग्रंथांवरील चिंतन या सत्संगात त्यांच्या हातून घडले आहे. दैनिक सकाळ, दैनिक गावकरी, दैनिक देशदूत, दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रातून त्यांनी प्रासंगिक लेखन देखील केलेले आहे. तसेच विश्व पंढरी कोल्हापूर, संत कृपा पुणे आणि अशा अनेक मासिकातून देखील त्यांनी लेखन केले आहे. संत एकनाथ या पुस्तकाचे 2016 साली, संत गोंदवलेकर महाराज या पुस्तकाचे 2017 साली, ऋषिवंदन 2020 साली आणि नाथ भागवतातील संत दर्शन या पुस्तकाचे 2022 साली त्यांनी प्रकाशन केले आहे. साम मराठी या दूरदर्शन वाहिनीवरून त्यांनी 2009 आणि 10 मध्ये नवरात्र व दीपावली चिंतन कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. तसेच नाशिक आकाशवाणी केंद्रावरील विचारधन कार्यक्रमातूनही त्यांनी 3 वेळा निरूपण केले आहे. चैतन्य विचार चिंतन लक्ष्मीकांत जोशी यूट्यूब चॅनलवरूनही ते आध्यात्मिक चिंतन प्रसारण करत आहेत. सत्संगाश्रय संत संदेश प्रसार पुणे यांच्याद्वारा नियमित व्हॉट्सअप ग्रुपवरही ते सतत निरूपण करीत असतात. तरी अशा मान्यवरांचे खूप खूप स्वागत. धन्यवाद प्रकाशजी. अध्यात्म भूषण या पुरस्काराच्या सन्मान पत्राचे वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रियंका जोशी मॅडम यांना. नमस्कार. श्री लक्ष्मीकांत मधुसूदन जोशी, भारतीय प्राचीन तत्वज्ञ. हे ऋषी, महर्षी, मुनी हे त्रिकालदर्शी असून अध्यात्म ही मानवी जीवनातील येणारे त्रिविध तपावर प्रभावी उपाय म्हणून कार्य करते. तसेच मानवाची व्यावहारिक, आध्यात्मिक व आत्मिक प्रगतीचे मूळ स्थान असून यांचे प्रेरकत्व व प्रचारतंत्र हे आपल्या जीवनशैलीचाच एक भाग आहे. आपले आदर्श जीवनग्रंथ भगवद्गीता, भागवत, उपनिषद, ब्रह्मसूत्रादी असून याद्वारे आपण आजपर्यंत व पुढे भविष्यातही अनेक मुमुक्ष जनास उपदेशातून, अध्यात्म पंथातून मार्गदर्शन करत आहात. तसेच आपण प्रापंचिक किंवा एकूणच व्यावहारिक जीवनात अध्यात्म कसे प्रभावी उपाय म्हणून कार्य करते याचे विवरण अनेक प्रासंगिक प्रवचनातून, अनुभूतीतून, मार्गदर्शनातून सखल जीवन मंत्राचे जीवन सुखमय, शांतिमय व समृद्धमय केले. देहार्थे धर्मकृत्य ते घडावे, सकळास उपदेश अध्यात्माने. या युक्तीनुसार आपले कार्य हे सामाजिक जीवनात उपदेशात्मक असून यांचे अनुभव आजपर्यंत हजारो जातकास प्रयत्नास आले आहेत. अध्यात्मविना मानवी जीवन हे समृद्धमय होऊ शकत नाहीच, परंतु एकूणच मानवास मानवतेच्या वृत्तीवर ठेवण्याचे कार्य अध्यात्म करते याचे आपण जाणते आहात. धर्माचरण तेथे लक्ष्मी वसे तेथे. अनुभवांचे देही संतालिकांचे. आध्यात्मिक क्षेत्रात आपण केलेल्या कार्याबद्दल आध्यात्मिक भूषण पुरस्कार देताना संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विशेष आनंद होत आहे. धन्यवाद जोशी मॅडम. मी आपल्या संस्थेचे संस्थापक ज्योतिषाचार्य हर्षद महाजन व वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे अध्यक्ष ग्रंथकर्ते वेदमूर्ती श्री भूषण महाजन सर यांना विनंती करते की त्यांनी ज्योतिषाचार्य लक्ष्मीकांत मधुसूदन जोशी सर यांना
अध्यात्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करावे. मान्यवरांचे धन्यवाद. आता पुढील ज्योतिष भूषण हा पुरस्कार देणार आहोत ज्योतिषाचार्य डॉक्टर श्री कुलभूषण यशवंत मंगळे सर यांचा परिचय करून देण्यासाठी येत आहेत प्रकाश सर. नमस्कार. डॉक्टर कुलभूषण यशवंतराव मंगळे यांच्या नावाप्रमाणेच त्यांचे ज्योतिषशास्त्र क्षेत्रातील वाटचाल देखील अनोखी आहे. डॉक्टर मंगळे हे मूळचे नागपूरचे असून त्यांचे इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण झाले आहे. तसेच ज्योतिष या विषयात त्यांनी 2010 साली डॉक्टरेट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली आहे. लहानपणापासून त्यांना ज्योतिषशास्त्र या विषयात विशेष आवड आणि रस होता. तरीही इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षण पूर्ण करीत असताना त्यांनी आपला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणि व्यासंग सुरू ठेवला. महाराष्ट्रातील नावाजलेल्या विविध प्रकारच्या शाखांमधील ज्योतिषांकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. प्रख्यात ज्योतिषी श्री सुरेश सहासने सर यांच्याकडे त्यांनी कृष्णमूर्ती पद्धतीवरती ज्योतिषशास्त्राचे विशेष दीर्घकाळ प्रॅक्टिस केली. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात शास्त्रोक्त पद्धतीने आजच्या काळातील उदाहरणे देऊन जातकांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याची शैली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण आहे. कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडलीचे विश्लेषण करीत असताना नेहमी नवनवीन तंत्रांचा वापर करून अधिक सोपे व सूचक प्रकारे मार्गदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पत्रिकेवरून करिअर मार्गदर्शन करीत असताना असे लक्षात येते त्यांना कुठल्याही क्षेत्राची अगदी खोलवर आणि अचूक माहिती आहे. कुंडली समजावून सांगताना ती मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्ड करून देण्याची अनोखी पद्धत त्यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे. आणि ज्यायोगे त्यांनी समजावून सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जातकाकडे कायमस्वरूपी राहतात आणि त्यांना त्या वेळोवेळी ऐकता येतात. हे सगळं करीत असताना अर्थात सर्वांना अचूक मार्गदर्शक देखील त्यांनी केलेच आहे. गेली 22 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रातील आणि परदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच लाखो जनसामान्यांना डॉक्टर मंगळे यांचे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या कारकिर्दीच्या काळात त्यांनी देश विदेशात अनेक ठिकाणी ज्योतिष विषयक संमेलनात सहभाग घेतला असून काही सभांमध्ये त्यांचे ज्योतिष विषयक मार्गदर्शनपर भाषण देखील झाले आहे. विविध प्रकारचे नियतकालिके आणि पंचांगातून त्यांचे ज्योतिष विषयक लेख देखील प्रकाशित झाले आहेत. ज्योतिषशास्त्रासोबतच त्यांना आवड असलेल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी एका मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. या चित्रपटाचे नाव ताजमहल असून त्यास 2019 साली राष्ट्रीय आणि 2024 साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. तरी मी स्वागत करतो कुलभूषण डॉक्टर कुलभूषण यशवंतराव मंगळे सरांचं. धन्यवाद प्रकाशजी. ज्योतिष भूषणम या पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रियंका जोशी मॅडम यांना. डॉक्टर श्री कुलभूषण यशवंत मंगळे ज्योतिष विद्याचे महान उपासक, वेदचक्षु असे संबोधल्या जाणाऱ्या ज्योतिषशास्त्राचे आपण तज्ज्ञ, मानवी जीवनाच्या सर्वांगाला सर्व विषयांना स्पर्श करणारे हे शास्त्र, मानवाचे जीवन सुखमय ज्यामुळे होते असे हे शास्त्र आणि या शास्त्राचे आपण पंडित. ज्योतिषशास्त्राची आपण अनेक वर्ष सेवा करीत आहात. चंदनाप्रमाणे आपण स्वतःचे समाजाचे जीवन यशस्वी आणि सुखमय करण्याकरता आपण सतत प्रयत्नशील आहात. आपण ज्योतिषशास्त्रासारख्या अतिप्राचीन विद्येची सेवा करताना हे शास्त्र
शिक्षक आहात. असे उत्तम कार्य आणि ज्योतिषशास्त्राची सेवा आपल्या हाती घडली व यापुढे होत राहावी याकरिता परमेश्वर आपल्याला दीर्घ आयुष्य प्रदान करो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आपण केलेल्या कार्याबद्दल ज्योतिष भूषण पुरस्कार देताना संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विशेष आनंद होत आहे. धन्यवाद जोशी मॅडम. मी आपल्या संस्थेचे संस्थापक ज्योतिषाचार्य हर्षद महाजन आणि वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे अध्यक्ष ग्रंथकर्ते वेदमूर्ती श्री भूषण महाजन सर यांना विनंती करते की त्यांनी ज्योतिषाचार्य डॉक्टर श्री कुलभूषण यशवंत मंगळे सर यांना ज्योतिष भूषण या पुरस्काराने सन्मानित करावे. हा पुरस्कार देणार आहोत श्री सूर्यकांत राठी गुरुजी यांना. गुरुजींचा परिचय करून देण्यासाठी येत आहेत प्रकाश सर. मी सूर्यकांत गजानन राठी गुरुजींचा परिचय थोडक्यात आपल्याला करून देतो. त्यांचा जन्म 13 जून 1974 रोजी झाला. त्यांनी चतुर्वेदेश्वर धाम संगमेश्वर सावरगाव आश्रम येथील महाउपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या वेद पाठशाळेत वेदमूर्ती श्रीनिवास जोशी यांच्याजवळ वेदाध्ययनास प्रारंभ केला. श्रीमंत किसनलाल बस्तीरामजी सारडा संचलित सद्गुरू गुरुगंगेश्वर वेद पाठशाळा नाशिक येथे शुक्ल यजुर्वेद माध्यमिनी शाखा वैदिक सम्राट श्रीकृष्ण शास्त्री गोडसे गुरुजींजवळ संहिता पदपाठ क्रमपाठ जटापाठ गणपाठ शतपथ ब्राह्मण पारस्पर गृह्यसूत्र याज्ञवल्क्य शिक्षा कर्मकांड ज्योतिष संस्कृत आदी विषयांचे त्यांचे अध्यापन तेथे संपन्न झाले. वेद विशारद वेद चूडामणी वेदरत्न वेदालंकार वेदाचार्य ज्योतिष विशारद ज्योतिषशास्त्री ज्योतिष भास्कर अशा अनेक पदवी त्यांना प्राप्त झाल्या आहेत. शुक्ल यजुर्वेद या माध्यमिनी महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे यांच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत योगेश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. श्री नरहर गुरु वैदिक आश्रम इंदोर मध्य प्रदेश या संस्थेकडून त्यांना वैदिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच चित्पावन ब्राह्मण संघ नाशिक या संस्थेद्वारा शुक्ल यजुर्वेदाचार्य हा देखील सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. प्रमिलाबाई रामकृष्ण मिरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्याकडून त्यांना सामाजिक कृतज्ञता गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. परमपूज्य शक्तिपाताचार्य नारायण काका ढेकणे महाराज यांच्याद्वारे शक्तिपात दीक्षा 1990 मध्ये त्यांना प्राप्त झाली आणि 1992 पासून त्यांनी गुरु महाराजांच्या सेवेला प्रारंभ केला. गुरु महाराजांच्या सान्निध्यात ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा दासबोध योग वसिष्ठ वाचन हे त्यांनी केले. गुरु महाराजांच्या समवेत त्यांनी भारतभर भ्रमण केले. 2004 मध्ये फेब्रुवारी 2004 मध्ये वाराणसी येथे परमपूज्य शक्तिपाताचार्य नारायण काका ढेकणे महाराज यांच्याद्वारे शक्तिपात दीक्षा अधिकार त्यांना प्राप्त झाला. त्यांनी केलेली विविध कार्यांवर एक नजर टाकूया. ते म्हणजे परमपूज्य शक्तिपाताचार्य श्री नारायण काका ढेकणे महाराज सहस्रचंद्र दर्शन शांती महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. संपूर्ण भारतभर सिद्धियोग प्रचार कार्य त्यांनी केले. परमहंस परिवाचकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट नाशिकचे ते विश्वस्त म्हणून काम करतात. सिद्धयोग फाउंडेशनचे म्हणून विश्वस्त म्हणून ते देखील कार्य करतात. सिद्धयोग प्रचार कार्याचे महाराष्ट्र प्रमुख आहेत. प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये भारतीय संस्कृती व सिद्धयोग या विशेष विषयांवर ते मार्गदर्शन करतात.
जमी उलेमा आणि आयमा व हुफाजिकारामातर्फे संभाजीनगर औरंगाबाद येथे मानवता का संदेश या कार्यक्रमात त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मानवता म्हणजेच प्राणदेवता यावर विशेष व्याख्यान दिले आहे. भारतभर यज्ञ, याग, वैदिक संमेलन, ज्योतिष अधिवेशन, कर्मकांड, शक्तिपात महायोग संमेलन आदी कार्य त्यांचे अद्याप अजून सुरू आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यांमध्ये देखील त्यांचा सहभाग असतोच. धन्यवाद प्रकाशजी. वेदभूषणम या पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रियंका जोशी यांना. श्री सूर्यकांत गजानन राखे. भारतवर्षातील वैदिक परंपरा सर्व ठायी वेदमुळापाशी. वेद हे धर्माचे मूलस्थान असून सर्व संपत्ती आश्रयस्थान हे वेदच आहे. अशा वेदांचे वेद उपासक व वेदांप्रती आपली सात्विक भावना, वेदांचे संवर्धन व संरक्षण या विषयांचे कार्य आपल्या हातून अविरतपणे घडत आहे. वेद उपासक निर्माण करणे आणि तत्वसंबंधी नियोदक पुरोहित अगणित शिष्यवर्ग आपण वेद साधना हेतू तयार केले आहे. वेदसेवा ही आपल्या मनोभावी असून वेदाप्रतीचे समर्पण ही आपली परंपरा आपण जपली आहे. या विषयाचे अनेक साधक वेद विषयांचे मुमुक्षु जनास आपण गुरुस्थानी राहून वेळोवेळी मार्गदर्शन करत आहात. आपण शुक्ल यजुर्वेदाचे अध्ययन व शिखर स्थानापर्यंत घेऊन यापुढे वेदाचा प्रसार व प्रचार या सदहेतूने पाठशाळा या माध्यमातून असंख्य विद्यार्थी तयार केले आहेत. तर तेच पुढेही वेदांचे संवर्धन करतील. या वेद विषयाचे आपले कार्य हे सर्वश्रुत व भूषणावह आहे. आपण केलेल्या कार्याबद्दल वेदभूषणम पुरस्कार देताना संस्थेच्या सर्व पदवीधरांना विशेष आनंद होत आहे. धन्यवाद मॅडम. मी आपल्या संस्थेचे संस्थापक ज्योतिषाचार्य हर्षद महाजन व वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे अध्यक्ष ग्रंथकर्ते वेदमोती भूषण महाजन सरांना विनंती करते की त्यांनी श्री सूर्यकांत राखे गुरुजी यांना वेदभूषण या पुरस्काराने सन्मानित करावे. धन्यवाद. आता पुढील याज्ञिक भूषण हा पुरस्कार देणार आहोत श्री गिरीश पैठणे गुरुजी यांना. गुरुजींचा परिचय करून देण्यासाठी येत आहेत प्रकाश सर. आता मी श्री गिरीश देवीदास पैठणे गुरुजी यांचा थोडक्यात परिचय आपल्या सर्वांना करून देतो. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1969 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण 12वी पर्यंत झालं असून याज्ञिक व वैद्यकीय शिक्षण हे देखील त्यांनी गुरुवर्य याज्ञिक सम्राट एकनाथ शास्त्री शौचे दीक्षित आणि गुरुवर्य श्रोतेस्माते पंडित मार्तंड पंडित नारायण शास्त्री महाराज यांच्याकडे घेतले आहे. गुरुवर्य वैदिक सम्राट वेद भास्कर श्री कृष्णशास्त्री गोडसे गुरुजी यांच्याकडे त्यांचे शिक्षण संपन्न झाले असून गेली 40 वर्षे पूर्णवेळ पौरोहित्य व अध्यापन या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. शिस्तबद्ध, कर्मनिष्ठता, कार्यनिपुणता ही त्यांची विशेष ओळख आहे. गुरुजींनी आजपर्यंत याज्ञिक व विशेषतः षोडश संस्कार या विषयात अनेक विद्यार्थ्यांना अनेक विद्यार्थी निशुल्कपणे घडवले आहेत. गुरुजींनी त्यांच्या आजवरच्या कार्यकाळात लक्षचंडी, अतिरुद्र, स्वाहाकार इत्यादी महायज्ञ संपन्न केले आहेत. तसेच मूर्ती प्रतिष्ठा व संस्कार हा गुरुजींचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने अनेक विद्वान व नामवंत कुटुंबात हे विधी करण्यास गुरुजींचा योग आलेला आहे. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद प्रकाशजी. याज्ञिक भूषणम या पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रियंका जोशी मॅडम यांना. श्री
गिरीश देवदास पैठणे भारतीय वैदिक संस्कृतीनुसार वेद, श्रुती, कर्मकांड हे मनुष्य जीवनाचे सार्थ करते. प्रति अग्निस्थानपासून देव व भक्त यामधील दुवा आहे. यज्ञयाग ही कर्त्याच्या प्रती सात्विक भाव व सर्वसमावेशक वृत्ती हे निर्माण करून होणारे परिणाम हे सिद्धपर्यंत नेणारे असतात. तसेच यज्ञयागादी कर्म हे आध्यात्मिक, नैसर्गिक व सामाजिक समतोल ठेवण्याचे प्रभावी माध्यम आहे. अशा या याज्ञिक क्षेत्रातील आपण उत्तम जाणते पंडित आहात. यज्ञकर्म हे पूर्वश्रमीच्या कृताकृत्याचे परिमार्जन व पुण्यप्रद प्राप्तीचे उत्तम साधन आहे. असे अनेकविध यज्ञकर्माचे आपल्या अधिपत्याखाली आचार्यपदाने पंचकुंडी यज्ञ, अतिरुद्र, स्वाहाकार, शतचंडी, सहस्रचंडी, महारुद्र स्वाहाकार, पंचायतनपद हे धर्मकर्म जे अनेक यजमानास संकल्पपूर्ती व फलप्राप्ती करून देणारे श्रेयस्कर कर्म आपल्या हातून घडले आहे. या आपल्या प्रलभतेने प्रति या यज्ञयागाविषयीचा एकनिष्ठ भाव सर्वसमावेश स्वभावाने देशविदेशातही आपल्या मार्गदर्शनाने यज्ञकर्म फलसिद्धीस देणारे ठरले आहे. आपण केलेल्या कामाबद्दल याज्ञिक भूषण पुरस्कार देताना संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विशेष आनंद होत आहे. धन्यवाद मॅडम. मी आपल्या संस्थेचे संस्थापक ज्योतिषाचार्य हर्षद महाजन व वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे अध्यक्ष ग्रंथकर्ते वेदमूर्ती श्री भूषण महाजन सर यांना विनंती करते की त्यांनी श्री गिरीश पैठणे गुरुजी यांना याज्ञिक भूषण या पुरस्काराने सन्मानित करावे. आता पुढील ग्रंथभूषण हा पुरस्कार देणारा आपण ग्रंथकर्ते वेदमूर्ती श्री भूषण महाजन गुरुजी यांना गुरुजींचा परिचय करून देण्यासाठी जाहीर प्रकाश करतो. नमस्कार. मी वेदमूर्ती श्री भूषण महाजन सरांचा परिचय आपल्याला थोडक्यात करून देत आहे. कुळपरंपरेनुसार कौटुंबिक वातावरण धार्मिक असल्याने लहानपणापासूनच त्यांना आध्यात्मिक क्षेत्रात ओढ निर्माण झाली. शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षण त्यांनी घरातूनच सुरू केले. यात नित्यस्तोत्र तसे रामरक्षा आदी पठण करून घेतले. पुढे व्यावहारिक शिक्षणाबरोबरच पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या संस्थेतर्फे प्राथमिक श्लोकांचे पठण व स्वाध्याय आदी स्तोत्रांचे शिक्षण त्यांनी घेतले. पुढे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाबरोबरच मातोश्रींच्या प्रेरणेने व इच्छेने परिवारात वेद पठणाचा वारसा सुरू राहावा याकरता नाशिकमधील वेदमूर्ती गुरुवर्य याज्ञिकाचार्य श्री राजाराम कोचे गुरुजींकडे वेदसेवा पाठशाळेच्या माध्यमातून त्यांनी कर्मकांड पौरविद्याचे शिक्षण संथा पद्धतीनुसार पूर्ण घेतले. यात गृहयज्ञ, रुद्राष्टाध्यायी, दुर्गा सप्तशती, षोडश संस्कार, मंत्रसंहिता एकंदर याज्ञिक क्षेत्राचे शिक्षण परिपूर्ण घेतले आहे. मागील 20 ते 22 वर्षांपासून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अन्यत्र क्षेत्रात हे त्यांचे कार्य असून त्यात ते उत्साहाने व योग्य पद्धतीने ते सुरू आहे. यात 20 वर्षांचा अनुभव मागे असून अनेक प्रकारचे यज्ञ यागादी कर्म त्यांच्या हातून घडले आहे. याकरता महाराष्ट्र व इतर राज्यातही त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. कर्मसूत्रबद्ध व्हावे हा मुख्य हेतू असून कर्मातील सहजता यावर आपले अधिक वर्चस्व आहे. याबरोबरच पौरोहित्य क्षेत्रात अधिकाधिक नवीन पुरोहित तयार व्हावे व शिक्षणाबरोबरच मंत्रांच्या कृतीचा अर्थही मराठीत कळावा
या हेतूने ज्या क्षेत्राचा प्रचार व प्रसार गतीने व्हावा याकरता त्यांनी 6 ग्रंथांचे लेखन केले असून ज्येष्ठ बंधू हर्षद महाजन सर यांच्या महाजन प्रकाशनाने हे ग्रंथ प्रकाशित केले आहेत। यात संस्कारांवर आधारित संस्कार भूषणम ग्रंथ, यज्ञयागावर आधारित यज्ञभूषणम, प्राणप्रतिष्ठेवर आधारित प्रतिष्ठा भूषणम ग्रंथ, शांतिकर्मावर आधारित शांतिभूषणम ग्रंथ भाग 1 आणि भाग 2, याचप्रमाणे त्रिकाल संध्येवर आधारित संध्याभूषणम ग्रंथ या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे। या ग्रंथांच्या माध्यमातून नवोदित पुरोहित घडत आहेत व पौरोहित्य क्षेत्राचे संवर्धन व विस्तार गतीने होत आहे। या ग्रंथांद्वारे पौरोहित्य करणे सहज सोपे होत असून कर्त्या प्रतीचा विश्वासही दृढ होत आहे। हे ग्रंथ संपूर्ण महाराष्ट्रात तर प्रसिद्ध आहेतच, त्याचबरोबर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हैदराबाद, इंदोर, वाराणसी अशा अनेक ठिकाणी या ग्रंथांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। एकूणच अत्यंत लहान वयात हे भव्य कर्म आपण आपल्या नावाप्रमाणे सर्वांसाठी भूषणावा आहे, यात काही शंका नाही। धन्यवाद प्रकाशजी। ग्रंथभूषणम या पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रियंका जोशी मॅडम यांना। पंडित श्री भूषण रमेश महाजन, वेदखिल धर्ममूलम आपली सनातन वैदिक संस्कृती परंपरा अनादी कालापासून अव्याहत सुरू आहे। हाच धर्माचा पाया, अधिष्ठान, याचे संवर्धन व जतन करणे ही नीती, हेच ध्येय उद्दिष्ट ठेवून आपण पौरोहित्य क्षेत्रात नाविन्यपूर्व ग्रंथाची निर्मिती केली। व्यावहारिक शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षण हेही महत्त्वाचेच आहे। या योगे आजच्या पिढीस पौरोहित्य क्षेत्रात सहजता यावी, कर्म हे सूत्रबद्ध व्हावे, या हेतूने संस्कृताबरोबरच कर्मरथी हा मराठीतून देऊन त्यात सुलभता यावी व ग्रंथाच्या माध्यमातून वैदिक संस्कृतीचा प्रचार व प्रसार गतीने व्हावा हा हेतू ठेवून आजपर्यंत 6 ग्रंथांची निर्मिती केली। या ग्रंथांच्या 4 आवृत्ती पुनर्मुद्रित झाल्या आहेत। पौरोहित्य क्षेत्रात नवोदित पुरोहित घडत असून हे क्षेत्रही सर्वोत्कृष्ट होत आहे। आपण षोडश संस्कारावर आधारित संस्कार भूषणम ग्रंथ, यज्ञयागावर आधारित यज्ञभूषणम ग्रंथ, प्राणप्रतिष्ठेवर आधारित प्रतिष्ठाभूषणम ग्रंथ, शांतिकर्मावर आधारित शांतिभूषणम ग्रंथ भाग 1 व 2, तसेच त्रिकाल संध्येवर आधारित संध्याभूषणम या ग्रंथाची निर्मिती केली आहे। या निर्मितीसाठी सदैव पाठबळ देणाऱ्या आपल्या मातोश्री श्री कैलासवासी प्रतिभा रमेश महाजन यांचे मार्गदर्शन या यशाचे शिखर सूत्र असून देवकृत कार्य आपल्या हातून होणे ही ईश्वर संमती मानून हे कार्य सिद्धीस गेले। ग्रंथ नोंदीत पूर्वपारीचे ते जोडोनी यज्ञ मार्ग अन्यास मार्गदर्शनी। ग्रंथ निर्मिती क्षेत्रात आपण केलेल्या कार्याबद्दल ग्रंथभूषणम पुरस्कार देताना संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विशेष आनंद होत आहे। धन्यवाद जोशी मॅडम। मी आपल्या पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांना, संस्थेचे संस्थापक ज्योतिषाचार्य हर्षद महाजन यांना विनंती करते की त्यांनी ग्रंथकर्ते वेदमूर्ती श्री भूषण महाजन गुरुजी यांना ग्रंथभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करा।
आता मी पंडित अतुल श्रीमंत गुरुजी यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वस्ति श्री गणाधिपतये नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. खरं तर सकाळच्या उद्घाटन समारंभामध्ये मी माझं सगळं मनोगत व्यक्त केलेलं आहेच. त्यावेळेला खास करून समस्त सगळ्या ज्योतिष अभ्यासकांसाठी म्हणून माझं काय मत आहे, त्याचप्रमाणे अशा पद्धतीने होणाऱ्या ज्योतिष संमेलनाबद्दल अधिवेशनांबद्दलचं माझं स्पष्ट मत काय आहे हे सगळं मी सकाळच्या सत्रात बोलून गेलेलं आहे. खरं तर आता आपल्याकडे त्यावेळेला काय होतं की बाहेरून आलेला मीच एकटा होतो. आज मात्र आता या सत्रामध्ये अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळी आपल्या समोर आहेत आणि विविध विषयांमधले आहेत. खरं तर ही परंपरा वेदभूषणांनी सुरुवात केली की निव्वळ आपल्याच विद्यार्थ्यांना पदवीदान करणं किंवा पुरस्कार देणं यापेक्षा देखील ज्यांनी महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये आपापल्या विद्येने आपापल्या ज्ञानाने फार मोठा नावलौकिक मिळवलेला आहे त्यांना आपल्याच सगळ्या संस्थेच्या समोर संस्थेच्या माध्यमातून एक विशिष्ट पुरस्कार द्यावा अशी त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून या निमित्ताने आमचे भूषणजी महाजन ही एक ज्ञानगंगा जर आहे तर ज्ञानगंगेचे गंगोत्री जर कुठून असेल तर ते आमचे राजाभाऊ खोचे गुरुजी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सकाळी असं म्हणालो होतो की भगवंताकडे दोघांनी पराभव मागून घेतलेला आहे. हे सकाळचं आपलं वाक्य तुमच्या लक्षात असेल. शिष्या इच्छेत पराजया. प्रत्येक गुरूंना असं वाटतं की माझा शिष्य माझ्यापेक्षा महान व्हावा. अशा पद्धतीने ते गुरु देखील या समारंभामध्ये उपस्थित असणं हे खरोखर अतिशय विशेष आहे. त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची गोष्ट अशी की आपण या वर्षीचा अध्यात्म भूषण पुरस्कार जो आहे तो आदरणीय पूजनीय लक्ष्मीकांतजींना दिलेला आहे की ज्यांनी अनेक वर्षांपासून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य करून ठेवलंय की ती उंची गाठणं आता भल्याभल्यांनाही शक्य नाही. आणि असं असून देखील अतिशय सर्वसामान्य सगळ्यांनाही ते अतिशय उत्तम रीतीने मार्गदर्शन करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्योतिषभूषण पुरस्कार आपल्याला कल्पना आहे की मंगळे गुरुजी हे केवळ नाशिककरांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी नाही तर विदेशांमध्ये सुद्धा अनेक लोक त्यांना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ओळखतात. मी ज्या वेळेला माझ्याकडे एक पत्रिका आलेली ती पत्रिका बघून मी थक्कच झालो होतो. त्या समोरच्या माऊलीने विचारलं गुरुजी माझा असा असा प्रश्न. म्हटलं बाई थांबलं जरा पत्रिका बघू दे मला. इतकी सुंदर डिझाईन केलेली पत्रिका मी माझ्या आयुष्यात कधी पाहिली नव्हती. मी म्हटलं कोणाची कुठे बनवली. मग जेव्हा मी नाव बघितलं अरे वा म्हटलं ही व्यक्ती केवळ ज्योतिषीच दिसत नाही बहुतेक फार मोठे कलाकार दिसतात. त्यांच्या केवळ पत्रिकेतूनच मला त्यांची ओळख अशी आगळी वेगळी झाली. आणि त्यानंतर एका विशिष्ट कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र आलो. त्यावेळेला मला वाटतं वास्तुशास्त्राचे वर्ग होते आणि त्याच्या पदवीदानाच्या निमित्ताने मला बोलवलेलं होतं. त्यावेळेला प्रत्यक्ष भेट माझी मंगळे गुरुजींबरोबर झाली. अतिशय डाऊन टू अर्थ असलेली व्यक्ती आणि अत्यंत विद्वान असणारी ती व्यक्ती आहे. आज योगायोग असा आहे की आम्ही 3 सहाध्यायी म्हणजे एकाच गुरुजींकडे शिकलेले 3 जण एकाच व्यासपीठावर बसलेलो आहोत. त्याच्यातले माझ्यासाठी अतिशय गुरुवर्य असणारे किंवा मित्र असणारे स्नेही असणारे आदरणीय सूर्यकांतजी राखे गुरुजी, त्याचप्रमाणे परम आदरणीय असणारे गिरीशजी पैठणे गुरुजी आणि मी आम्ही 3 जण एकाच गुरुजींकडे आमची सुरुवात झाली. त्याच्यामुळे तो एक माझ्यासाठी विशेष आनंदाचा दिवस आहे की असं कधी होत नाही की आम्ही 3 जण एका ठिकाणी यज्ञयागांमध्ये आम्ही एकत्र आलेलो आहेत. अनेक कार्यक्रम आम्ही बरोबर केलेले आहेत. पण 3 व्यक्तींचा सत्कार किंवा पुरस्कार जो आहे तो एकाच व्यासपीठावर एकाच ठिकाणी होतोय असं मात्र योग कधी आले नाही. आपल्याला कल्पना नाही. राखे गुरुजींच्या बाबतीमध्ये संत सुद्धा थकून गेले आहोत. त्यांचा परिचय वाचता वाचता त्यांनाही धाप लागली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल काय परिचय आणि केवढ्या पदव्या केवढे पुरस्कार त्यांना दिले. माझ्या लक्षात आलं म्हटलं संतांना धाप लागलेली दिसते. संतांनी आता थांबावं. पण इतकं काही लिखाण केलेलं होतं की खरोखर कमाल. आणि माझे परम मित्र
म्हणजे त्यांना मी माझ्या भावाप्रमाणेच मानतो. गिरीशजी पैठणे यांच्यात आणि माझ्यात काही, फक्त आम्ही भेटत नसतो एकमेकांना हा विषय वेगळा, पण आत्यंतिक प्रेम मात्र आमचं आहे. कधीतरी यज्ञयागामध्ये जर आम्ही एकत्र आलो तर मात्र तो कालावधी आमच्या आयुष्यातले अतिशय आनंदाचे आणि सुखद क्षण असतात, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मी खरं तर महाजन बंधुद्वयांना खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद देतो. खरं तर भूषणजींना हा जो पुरस्कार आपण दिला तो सगळ्यात मला आवडता पुरस्कार आहे. खरं तर तुम्ही विचार करा की इतक्या कमी कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीने एवढं मोठं कार्य उभं करावं. वेद पाठशाळा, यात्मिक पाठशाळा सुरू केलेली आहे, ऑफलाईन देखील आहे, ऑनलाईनही आहे, पण त्याच बरोबरीने त्यांनी ज्या ग्रंथांचं लेखन केलंय ना, ते प्रत्येक ग्रंथ जे आहेत ते प्रत्येक पुरोहिताकडे असावे अशा पद्धतीने संग्रही आणि अत्यंत वाचनीय असे त्यांचे ग्रंथ आहे. हे 6ही ग्रंथ ते मला भेट म्हणून देणार आहे. मी हे वारंवार याच्यासाठी सांगतो की जाण्यापूर्वी ते विसरून जातील आणि नंतर मला पैसे देऊन विकत घ्यायला लागेल, म्हणून परत एकदा माझ्या भाषणातून हे सांगितलं. सकाळी बोलले नाही, अर्थात केव्हा देतील हे माहिती नाही, पण ते मला बोलले ठेवलेत म्हणून. आता कुठे ठेवलेलं ते हातात देतील की नाही ते मात्र माहित नाही, पण मात्र इतक्या कमी कालावधीमध्ये केवढं काम करतात ही मंडळी, खरोखर कमाल आहे. तुम्ही विचार करा, महाजन पंचांग आहे, पुन्हा ते छोटं पंचांग आहे, 6 पुस्तकं यांनी लिहिलेली आहेत. यासाठी काय काय करायला लागतं मला माहिती. माझ्या संस्थेकडून मी पोस्टर कोर्स सुरू केले. गंमत अशी की 2 वर्षात मला गुंडाळावे लागले. त्याचं कारण असं की माझ्याकडनं नाही शक्य झालं. करून भरपूर ठेवलं की अगदी 2-2 वर्षाचा कोर्स, पोस्टर कोर्स माझ्याकडे असतो. तो पारंपरिक ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि कृष्णमूर्ती अशा 3 विषयांमध्ये आहे. नाही शक्य झालं. मी एक मासिक सुरू केलं अतुलनीय नावाने. खूप सुंदर मासिक होतं, पण मात्र सरकारी यंत्रणेमुळे मला 3 वर्ष कसं मी ते चालवलं, म्हणजे खिशातून पैसे भरून मी ते चालवलं. पण मात्र नंतर माझ्या लक्षात आलं की त्याचा तो नंबर मिळणं दिल्ली होऊन ते मिळाल्यानंतर सुद्धा पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला किती चक्रा मारायला लागतात, हे सगळं पाहिल्यानंतर मी रामराम केलं की आपल्याकडनं शक्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं कार्य किती उत्तम रीतीने करू शकतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाजन जे बंधुद्वय आहे ते 2घही जण आहेत. हर्षद महाजनांबद्दल काय बोलावं, मी सकाळी पण बोललोय की आज नवीन पिढीत किंवा पुरोहित वर्गाने सुद्धा हे मनावर घेतलं पाहिजे की आपल्या सर्वांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणं किती आवश्यक आहे. कारण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा आहे. गुरुजी म्हटल्यानंतर त्यांना सगळंच काही येतं असं लोकांचा समज आहे. त्याच्यामुळे ते गुरुजी याज्ञिकी करणारे असतील तरी त्यांच्याकडे पत्रिका घेऊन जातात आणि मग पत्रिका नेल्यानंतर त्या गुरुजींना असं वाटलं की मला येत नाही असं कसं सांगावं, म्हणून तो काहीतरी बोलतो त्याचा विपर्यास होतो. त्याला कारणच असं आहे, अभ्यासोनी प्रकटावे. तुम्ही अभ्यास करा मग प्रकट व्हा. काही न वाचता, काही न अभ्यास करता तुम्ही प्रकट होऊ नका, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. येत काहीच नाही, माहिती काहीच नाही, काहीतरी इकडून तिकडून ऐकले ठोकून मोकळे झाले असं करू नका. आणि म्हणून खरं तर या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने माझी निवड काय केली, मलाही अजूनही गोडच आहे, पण चला मिळतंय तर कशाला नाही म्हणा, म्हणून मी पण म्हटलं बरं बाबा माझाही नंबर लागलाय, मी येतो, काही हरकत नाही, मला एक पुरस्कार. पण त्यांनी काहीतरी माझ्याबद्दल विचार केला असेल आणि म्हणून मला हा पुरस्कार दिला. पण हा पुरस्कार दिल्यानंतर किंवा घेतल्यानंतर माझी जबाबदारी किती वाढली आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण निश्चितपणे आता माझ्यासाठी म्हणून एक महत्वाचा टप्पा मी गाठलेला आहे आणि एका चांगल्या आणि उत्तम संस्थेकडून मला एखादा पुरस्कार जर मिळालेला आहे तर निश्चितपणे पुढचा मार्ग देखील माझा तेवढाच मोठा आणि महत्वाचा आहे. आणि तो गाठण्याचा प्रयत्न मात्र मी आज तुमच्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी संस्थेला देखील सांगतो आहे. ज्या संस्थेने मला हा पुरस्कार दिलेला आहे त्या संस्थेला मात्र पुढे अविरतपणे असं वाटलं पाहिजे की एका योग्य व्यक्तीला आम्ही आमच्या संस्थेचा पुरस्कार दिला असं वाटावं. अशा पद्धतीचं कार्य मी नेहमी करेन. मी नेहमी असं सांगतो की आपलं जीवन जे आहे ते 4 टप्प्यावर आहे. सकाळी मी 5 गोष्टी सांगितल्या त्या विद्यार्थ्यांसाठी, तशा आता 4 गोष्टी सांगतो. त्या 4 गोष्टी आपण प्रत्येक जण करत असतो. कर्म, कर्तव्य, कर्तृत्व आणि कृतार्थ. या 4 गोष्टी आपल्याला माहिती. कर्म प्रत्येक जण करतोय. तुम्ही म्हणाल की मला काही करायचंच नाही, श्वासोश्वास करतोय, हे काही कर्म नाही का? म्हणजे कर्म हे प्रत्येकालाच करणं आहे. कर्म आपण प्रत्येक जण करतो. त्याच्यानंतरचा टप्पा येतो तो म्हणजे कर्तव्याचा. माझ्या पत्नीच्या प्रती कर्तव्य, माता पित्यांच्या प्रती कर्तव्य, या सगळ्यांच्या प्रती असणारं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य ते देखील आपण पार पडत असतो. पण त्याच्या पुढचा टप्पा असतो तो म्हणजे कर्तृत्व. एका लहानशा गावामधून एखादा व्यक्ती
संशोधक व्हावा आणि या देशाचा भारतरत्न व्हावा आणि राष्ट्रपती व्हावा अशी एकमेव एखादी व्यक्ती असते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. का? कर्तृत्व. ते सगळ्यात महत्वाचं आहे. ते सगळं आपल्या हातात आहे. कर्तृत्व काय दाखवायचंय ते. आणि हे जर 3 टप्पे आपण व्यवस्थित पार केले तर चौथा टप्पा निश्चितपणे उत्तम असतो, तो म्हणजे कृतार्थ. जीवनाच्या उत्तरार्धामध्ये प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की नाही आता मात्र मी कृतार्थ झालो. जीवनामध्ये जे काही मला मिळवायचं होतं ते सगळं काही मिळालंय. जे काही समाजाला द्यायचं होतं ते सगळं मी दिलंय. आता मात्र मी कृतार्थ झालो. आणि ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला कार्य करत राहणं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विश्राम देतो. नमस्कार. खरं तर अभिप्राय देण्याचा कार्यक्रम आधीच झालेला आहे, पण हा सकाळपासून सुरू असलेला राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन कार्यक्रमाचे व्यासपीठावर लाभलेले सर्व मान्यवर यांनी महाजन सर आणि भूषण महाजन सरांनी हर्षद महाजन सरांविषयी इतकं कौतुक केलं की आता मी माझा अभिप्राय देणं म्हणजे सूर्याच्या प्रकाशात घरातला छोटासा झिरोपॉल असं मला वाटतं. पण तरी मला तो मोह आवरत नाहीये आणि 2 शब्द सरांच्या क्लासविषयी मी सांगावं असं मला वाटतंय. मी शारदा भांबरे सरांची विद्यार्थिनी. सरांच्या क्लासविषयी काय बोलावं. इथे जमलेले सर्व विद्यार्थी सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा अनुभव घेतच आहे. शिक्षक या शब्दाची संज्ञा म्हणा, व्याख्या म्हणा, मी लहानपणापासून अशी वाचलेली आहे, ऐकलेली आहे की खरा शिक्षक तोच जो वर्गामध्ये पुस्तक न घेता विद्यार्थ्यांना ज्ञान देतो. आणि मी क्लासला जेव्हा जॉईन झाली त्या पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत हर्षद महाजन सरांना कधीही कोणतंही पुस्तक हातात घेतलेलं, कोणतीही नोट्स हातात घेतलेली किंवा पंचांग सुद्धा हातात घेतलेलं पाहिलेलं नाही. आणि पंचांगाच्या हातात असतं सर 5 नंबर सांगतात. इव्हन कॉलम सुद्धा कुठे कुठली ओळ आहे, कितवा नंबर आहे हे सुद्धा सर सांगतात. ते शोधायला आम्हाला वेळ लागतो. पंचांग आमच्या समोर असत. इतकी प्रतिभावान व्यक्ती आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभली हे आपलं भाग्यच नाही का. अजून दुसरी गोष्ट अशी की क्लासमध्ये शिकवत असताना एखादा टॉपिक सरांनी किती शिकवावा, त्याची प्रॅक्टिस किती करून घ्यावी हे सरांना फार छान कळतं. दुसरी गोष्ट, आपण घरी असेल आणि आपण अभ्यास करतोय तरी तो अभ्यास करताना जर एखादी अडचण आली तरी आणि आपण त्यावेळेला सरांना फोन केला तर सर लगेच फोनवर त्या समस्येचं उत्तर देतात. सर असं नाही म्हणत की ठीक आहे क्लासमध्ये सांगतो नंतर बघू, नाही, सर फोनवर पण मार्गदर्शन करतात. अजून एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की सरांचा जो अभ्यासक्रम आहे ना तो अतिशय क्रमबद्ध आहे, अतिशय सुटसुटीत आहे, सोपा आहे. शिकत असताना कुठेही गोंधळ होत नाही, गडबड होत नाही, हे समजलं नाही ते समजलं नाही असं होत नाही. तर मला असं वाटतंय की सरांचं हे जे ज्ञान देण्याचं कार्य आहे ते असंच अविरतपणे पुढे चालू राहावं आणि इथून पुढेही सर असंच चांगले विद्यार्थी घडवावे असं मला वाटतं. आणि सरांच्या कार्याची यशस्वीता म्हणजे आजचा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये ह्या हॉलमध्ये बसलेले सर्व सरांचे विद्यार्थी आणि आपल्याला लाभलेले व्यासपीठावरील मान्यवर यांना पुन्हा एकदा धन्यवाद म्हणते आणि माझे 2 शब्द इथेच 2 शब्दांना विराम देते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आज योगायोगाने पहिला असा पुरस्कार असेल मला मिळालेला की ज्या पुरस्काराच्या निमित्ताने माझी सहधर्मचारिणी 2-4 कामं महत्वाची सोडून माझ्या बरोबर या ठिकाणी आली बघायला. म्हणजे तिलाही निश्चितपणे काहीतरी विशेष वाटलं असेल की नाही बघू तरी गुरुजींना पुरस्कार मिळतो म्हणजे नेमकं काय. मी म्हटलं अवश्य या आणि त्यामुळे त्या देखील इथे आलेले आहेत आणि माझी ती शक्तीच आहे आपल्याला कल्पना आहे. आणि लगेचच आम्हाला दोघांनाही बाहेरगावी निघायचं असल्यामुळे तिला मी म्हटलं तू स्वतःच कार्यक्रमाला उपस्थित राहा म्हणजे तिथून आपल्याला लगेच निघता येईल. तर त्यांनाही मी धन्यवाद देतो की आज ते माझ्यासाठी म्हणून या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्या म्हणून.
करण्यासाठी नाशिकच्या मानाच्या तुऱ्यामध्ये ज्योतिष शास्त्राच्या योगदानामुळे मानाच्या तुऱ्यात भर पाडणारे मान्यवर आपल्याला मान्यवर म्हणून लाभले आणि वक्त्यांनी केलेल्या ज्योतिषशास्त्रातील वेगवेगळ्या विषयांची केलेल्या मार्गदर्शनामुळे ज्ञानाच्या महासागरातून ज्ञानमय मोती वेचता आले. या सर्व वक्ते आणि मान्यवरांचे मी हर्षद महाजन सर आणि भूषण महाजन सर यांच्या वतीने मनस्वी आभार मानते. गेली 4